हरेश वेखंड आणि स्वप्नीलजी जाधव ही संपूर्ण कमिटी आहे शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीगची. चला टीम एकच राजे आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवलंय. पाच ओव्हरची मॅच ती आपण पाहतोय. एकच राजे त्याच्या विपक्षात टीम विहान स्ट्रायकर या दोन टीम मधली ती मॅच आहे. आणि एकच राजे प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. बॅटिंग करणारी टीम विहान स्ट्रायकर ती आपण पाहणार आहोत. आणि चार गोलंदाज वापरण्यात ते तुम्हाला अनिवार्य असेल हेही लक्षात असू द्या. प्रत्येक टीम 8 टीमचा समावेश आहे या संपूर्ण लीग मधनं. हॅलो. तर आपण पाहत असाल अतिशय जबरदस्त स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि सर्वांच करूयात हार्दिक हार्दिक सुस्वागत वेलकम. खऱ्या अर्थाने पाहिलं तर शिवसंघर्ष प्रतिष्ठान जे सातत्याने ही स्पर्धा आयोजित करत असतं. आजचा हा पहिला दिवस आहे. निश्चितच नवं पर्व आणि पहिल्या सामन्याला सुरुवात निश्चित एक जबरदस्त नजराना पाहायला मिळतो. प्रेक्षक वर्गाचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूयात. सर्व मान्यवर मंडळींचं स्वागत करूयात या स्पर्धेतून. आणि पहिला सामना आपल्या समोर एकच राजे त्यांच्या विपक्षात मात्र विहान स्ट्रायकर ज्या संघाने प्रथमतः टॉस जिंकलं आणि प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिली आहे. तर सलमीचे दोन फलंदाज रोशन आणि त्या स्वप्नील अशी ही जोडी मैदानात. सुरुवात होते पहिल्या चेंडूवर अगदी घुटनाट एक असा पहिलाच फटका. अगदी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात. चेंडू सरळ गेला तो सीमे पलीकडे आणि सुरेख अशी सुरुवात होताना षटकाराची नोंद. पहिलं धावाची खातं उघडलं गेलं षटकाराने. तेजस यांचं स्वागत आपण पाहतोय जे केलं षटकार स्वरूपात. रोशन सारखा एक चांगली सुरुवात ते करतायत. सगळ्याकरता एक चांगली सुरुवात देणं गरजेचं आहे कारण 5 षटकाचा सामना सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्राचा लाभ उठवायचा फायदा उठवायचा या हेतूने ही सुरुवात पाहायला मिळाली. तर या स्पर्धेचा प्रत्येक गोष्टीकडे आपण सुंदर असं आयोजन पाहतोय. या स्पर्धेकरता आपल्याला प्रमुख मान्यवर पंच सुद्धा आपण पाहतोय. भंडारी सर त्यांच्या सोबतीला बंटी पाटील त्यासोबत आपण पाहिलं असेल तर विजय बटाला असे 3 पंच असतील या स्पर्धेतून. तर सगळ्या काही गोष्टी आपण पाहतो अगदी नियोजनबद्ध पाहायला मिळतात. आणि षटकातून जी सुरुवात पाहिली होती नुकताच पहिल्या चेंडूवर षटकाराने त्यानंतर षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तेजस चौधरी आपल्या उजव्या हाताचा मारा. षटकातून दुसरा चेंडू इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा ऑफस्टंपच्या बाहेरून निघत होता. चांगल्यापैकी लेथ प्राप्त केली यावेळेस चांगल्यापैकी चेंडू हाताळला गेलाय आणि डॉटने मात्र इथे निर्धाव स्वरूपात तिथे सांगता होती दुसऱ्या चेंडूची. अगदी थंडीचे दिवस आहेत. सुंदरसे वातावरण अशी पोषक ही खेळपट्टी बनवली. अतिशय मेहनतीने मात्र आयोजकांचं सुंदरसं हे आपण पाहतोय देखणं आयोजन. सातत्याने स्पर्धेचा आपण 8 वर्ष अनुभव घेतला. खूप चांगली स्पर्धा नेहमीच पाहायला मिळाली आणि यंदा हे 9वं वर्ष 9वं पर्व देखील आपण पाहतोय. पुढचा चेंडू त्याच पद्धतीने चेंडू हाताळला होता. पुन्हा एकदा त्याच चेंडूची पुनरावृत्ती म्हणावं लागेल पण तो थोडासा बाहेर निघाला हे पंचांनी ओळखलं आणि नंतर वाईट घोषित केलं चेंडूला. त्यामुळे अतिरिक्त धावांचं देखील खातं उघडलं. संघाची धाव संख्या पोहोचते ती 7 अंकावर. 2 चेंडू नुकतेच तिथे संपलेत परंतु या षटकात मिस्टेक मात्र केली गेलो नाही. या चेंडूवर थोडासा चेंडू बाहेर टाकला. अतिरिक्त स्वरूपात चेंडू हाताळला गेला त्यामुळे वाईट स्वरूपात आलाय आणि तो चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी गोलंदाज तेजस. तसेच या ठिकाणी आपण एक सत्कार करणार आहोत. या ठिकाणी एक सन्मान तो आपण या ठिकाणी करणार आहोत. सौभाग्यवती प्रगती महेंद्र वलटे मॅडम नगरसेविका वाडा नगरपंचायत नवनिर्वाचित नगरसेविका मॅडम आहेत. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जाईल. मी विनंती करतोय दिनेशजी जाधव साहेब तसेच मनोजजी चौधरी साहेब की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जाईल. प्रगती वलटे मॅडम यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. मायेची शाल तसेच
या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह व तसेच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. तदनंतर पुढील सन्मान या ठिकाणी जे उद्घाटनाकरता साहेब आम्हाला लाभले श्री महेंद्रजी ठाकरे साहेब कामगार नेते यांचा शुभ सन्मान प्रशांतजी गोतरणे लीगचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महेंद्रजी ठाकरे साहेबांचा शुभ सन्मान हा मुख्य मंचावर केला जातोय. या ठिकाणी शुभ सन्मान तो मुख्य मंचावर होतोय महेंद्रजी ठाकरे साहेबांचा. तदनंतर पुढील सन्मान या ठिकाणी श्री डॉक्टर भाई वलटे साहेब आपला सामाजिक कार्यकर्ते आहेत यांचा शुभ सन्मान सुशांतजी पाटील यांना विनंती करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर करायचा आहे. डॉक्टर भाई वलटे सामाजिक कार्यकर्ते यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर होतोय. अगदी जर आपण पाहिलं तर अतिथी देव भव मान्यवरांचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर होतोय. तदनंतर पुढील सन्मान गावचे प्रथम नागरिक किशोरजी पवार ग्रुप ग्रामपंचायत खुपरी या ठिकाणी किशोरजी पवार साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर होतोय. मनोजजी वलटे साहेब यांना विनंती करतोय की किशोरजी पवार साहेब सरपंच ग्रामपंचायत खुपरी मनोजजी वलटे साहेबांना विनंती करतोय की शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर करायचा आहे. तसेच या ठिकाणी या स्पर्धेला भेट देत आहेत संदीपजी दुपारे साहेब. आपणास देखील विनंती करतोय की या मुख्य मंचावर संदीपजी दुपारे साहेब ते इथे उपस्थित होत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम संदीपजी दुपारे साहेब. तदनंतर या ठिकाणी एक शुभ सन्मान राजू वलटे साहेब सामाजिक कार्यकर्ते धनंजय साने यांना मी विनंती करतोय की राजू वलटे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर करायचा आहे. पहिलं षटक संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिली तर बिनबाद 20 धावा. तसेच उमेश पस्टे आणि तळेगावचं व्यक्तिमत्व आहे उमेशजी पस्टे साहेब. आपणास देखील विनंती करतोय की आपण देखील या मुख्य मंचावर उमेशजी पस्टे साहेब. तर स्वराज्य वगैरे पुढचा चेंडू यायचा पुन्हा एकदा फुल टॉस दिला गेला. यावेळेस मात्र बघूया तो चेंडूचा नक्की परिणाम काय मिळाल. आणि यावेळेस नो बॉलचा पद्धती इशारा केला परंतु चेंडू सीमे पलीकडे गेला. षटकार
आणि बोनस मिळेल नक्कीच सगळ्या धावांचा इथे, कारण एक्स्ट्रा धावा पण पाहतोय. 9 बॉल तर झालाय, परंतु फ्री देखील आता लागू झाली आणि या 7 धावांनी संघाची धावसंख्या आता पोहोचतीये. ती धावफलकावर 33 धावांच्या आकडा पार केला गेला. निश्चितच चांगल्यापैकी सुरुवात करतायत, एक विस्फोटक सुरुवात पाहायला मिळतीये ती संघाकडून. तसेच अल्पेशजी जाधव ते देखील इथे उपस्थित झालेत. संघ मालक आहेत अल्पेशजी जाधव साहेब. आपणास देखील विनंती करतोय की या मुख्य मंचावर अल्पेशजी जाधव. तर विहान स्ट्रायकरचा एक चांगला स्टार्ट मिळालाय. पुढच्या चेंडूवर देखील हल्ला बॉल अटॅक होतोय. आणखी एक चेंडू अगदी पॉवर प्लेचा चांगलापैकी पण पाहिला असं सुरुवातीला उपयोग झाला, परंतु यानंतर फ्री हिटचा देखील इथे उपयोग झाला या चेंडूवर आणि सुरेख चेंडूला सीमेपलीकडे पुन्हा एकदा धाडलं गेलं. तर एक सलगचे 2 षटकार आले. संघाची धावसंख्या झपाट्याने वाढतीये. ती धावफलकावर आतापर्यंत 3 चेंडू संपले, परंतु धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 39 विदाउट लॉस. जो सकाळचा निर्णय पाहिला, पण प्रथमतः टॉस जिंकून एकच राज्य संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला. हा निर्णय कुठेतरी नक्कीच मागे पडला या षटकामध्ये. पहिले तर चांगली गोलंदाजी होणं गरजेचं होतं. स्वराज्य थोडासा स्वेर मारा करतायत आणि त्याचा संघाला फटका बसतोय. तर 2 षटकार आलेत या षटकातून. 3 चेंडू नुकतेच संपले गेलेत आणि षटकातील आता चौथा चेंडू टाकण्यासाठी स्वराज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. तर दोन्ही फलंदाज रोशन किंवा स्वप्नील एक चांगली स्टार्ट देत आहेत, चांगली सुरुवात देत आहेत. आणि पुढचा चेंडू यावेळेस थोडासा पायात पडलेला चेंडूचा निश्चितच स्वर्लेगला फटकवला गेला. तिथे शतरक्षक जरूर चेंडू अडवत आहेत. तोपर्यंत 2 धावा सहजतेने अर्जित केल्या गेल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर 41. चेक या ठिकाणी एक शुभ सन्मान जो मुख्य मंचावर केला जातोय. संदीपजी दुपारे साहेब सामाजिक कार्यकर्ते साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी सचिन विषय. आपणास विनंती करतोय की संदीपजी दुपारे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर करायचा आहे. षटकातील पुढचा चेंडू, ते चेंडू थोडासा बॅटची कडे घेऊन निघाला, परंतु प्लास्टिकचे ते शतरक्षक उभे केले शॉट लेगला आणि चेंडू निश्चित थांबवले. कारण यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतो या षटकातला एक चांगला चेंडू हाता गेला सूरजच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत 5 चेंडू संपलेत. दुसरं षटक सध्या पाहतो आपण प्रगतीपथावरचं. तर चांगली ही सुरुवात आहे या स्पर्धेची. आपण पाहतो आजचा पहिला दिवस आहे, कारण 4 दिवस चालणारी ही स्पर्धा असेल. सातत्याने 9वं हे वर्ष, 9वं पर्व आपण पाहतोय. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा. तदनंतर पुढील सन्मान उमेशजी पश्चे साहेब उद्योजक आहेत. उमेशजी पश्चे साहेबांचा शुभ सन्मान दिनेशजी जाधव. आपणास विनंती करेन की शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. उमेशजी पश्चे साहेब उद्योजक. तसेच जय शिवरायचे संघमालक सचिनजी विषे साहेबांना देखील मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. सचिनजी विषे जय शिवरायचे संघमालक आपणास विनंती करतोय आपण मुख्य मंचावर या. तसेच या ठिकाणी जय मल्हार टीमचे टीम ओनर अल्पेशजी जाधव यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी प्रशांतजी गोतारणे साहेब लीगचे उपाध्यक्ष. आपणास विनंती करतोय की आपण अल्पेशजी जाधव साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर करायचा आहे. तर 2 षटकं संपली गेली. 2 षटकं समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना व्यान स्ट्रायकर संघाची बिनबाद धावसंख्या पोहोचली आहे ती 43 धावा 43 रन. तिसऱ्या षटकाला तर सुरुवात होतीये. पहिलाच सामना आपण होतोय. अनेक मान्यवर मंडळी आपण या स्पर्धेच्या निमित्ताने उद्घाटन प्रसंगी उपस्थित होती आणि निश्चितच आपली तिथे रजा घेत आहेत. सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करूया. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित कमिटीच्या वतीने चेक शुभ सन्मान होतोय सचिनजी विषय साहेब. जर आपण पाहिलं टीम ओनर आहेत जय शिवराय टीमचे टीम ओनर सचिनजी विषय साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं मी विनंती करतोय सुशांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते तो सचिनजी विषय साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जाईल.
तसेच अशोकजी वलटे साहेब इथे उपस्थित झालेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. पहिल्या षटकात 20 धावाल्या, दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा अशी खर्ची झाली. दोन्ही षटकं आपण पाहिली आणि त्यामध्ये थोडासा बदल केला तो गोलंदाजीमध्ये. आता आपण पाहतोय तिसरा गोलंदाज म्हणून सोपान तरसे यांना मात्र आता मैदानात आणलं गेलंय. इथे आपण मोर्चा सांभाळण्याकरता गोलंदाजी धुरा सांभाळण्याकरता आणि तेच आता सुरुवात करतील आपल्या षटकामधून. तसेच अशोकजी वलटे साहेब यांचा शुभ सन्मान, मी धनंजय साने यांना विनंती करेन की अशोकजी वलटे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर करायचा आहे. तर अगदी सुरुवात चेंडू पण पाहिला तर खराब चेंडूने सुरुवात झाली आहे. वाईट स्वरूपात हा पहिला चेंडू पडतोय. धावसंख्या एकने वाढताना पोहोचली ती 44 वर 44 रन. चांगली दामदार सुरुवात म्हणावं गेल. पुढचा चेंडू यावेळेस अगदी खोलवर टप्प्यात चेंडू होता, फलंदाजांना पूर्णपणे बीट केलं गेलं चेंडूवर. नियंत्रित अशी गोलंदाजी आपण पाहतोय. या चेंडूवर करताना सुरुवात करतायत सोपान. पहिला चेंडू डॉट आला, सगळ्याची धावसंख्या स्थिरावली पलकावरती 44-44. विधान स्ट्रायकर संघाची एक दामदार सुरुवात आपण पाहतोय. ते मात्र चेंडू जाऊ दिलं मागे आणि पंच आमचे भंडारी सर मात्र वाईड या चेंडू देखील घोषित करतायत. या षटकात 2 चेंडू अतिरिक्त हाताळले गेलेत ते सोपान यांनी आणि त्यामध्ये संघाची धावसंख्या 1 पोहोचली ती 45-45. चांगली सलामी मिळतीये. दोन्ही फलंदाज अगदी चांगली सुरुवात करत असताना पुढचा चेंडू बघितला, शॉर्ट पेच चेंडू होता, त्यावर चेंडूला अगदी चांगल्यापैकी मिड विकेट क्षेत्रामध्ये फटकवला गेलाय आणि सहज त्याने एक सिंगल धाव रोशनाचं चांगल्या टच मध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी सुरुवात पहिल्या षटकामध्ये त्यांनी धमाकेक आधार केली होती आणि त्यांचा कॉन्फिडन्स देखील वाढला. तर आता आपण पाहतो की धावसंख्या निश्चितच एकने वाढताना पोहोचली 46-46. बिनबाद 46 धावा हे चांगली सुरुवात मिळालेली. तर निश्चितच 5 षटकाचा आपण खेळ पाहणार आहोत मैदानातला. सध्या क्रमांक 3रं षटक सध्या सुरू असताना या षटकातील 2 चेंडू संपलेत आणि पुढचा चेंडू यावेळी चेंडूचा पाठलाग अक्षरशः केला असं म्हणावं गेलं आणि चेंडू फेक मात्र झेल इथे घेण्याचा प्रयत्न झालाय. तर तो अगदी चेंडू नो बॉल आला. पंचांनी अगोदरच डिक्लेअर केलं हा चेंडू नो बॉल आणि त्यामुळेच फलंदाज निश्चितच नाबाद असतील. तर 1+1 अशा 2 धावांनी संघाची धावसंख्येमध्ये वाढ झाली आणि धावसंख्या तर पोहोचली आहे ती धावफलकावर 48 धावा म्हणजे फ्रीट लागू होतीये. बऱ्याचशा चुका गोलंदाजी इथे केल्यात पहिल्या 2 षटकामध्ये आणि या फ्रीटचा फायदा तेवढासा मिळू दिला. चांगल्यापैकी चेंडू अगदी कमी गती चेंडू पण अगदी पुढ्यात चेंडू हाता गेला आणि त्यावर फलंदाजांना फटका मारणं कठीण झालं कारण चेंडू मिस करून गेल्यात निर्धाव स्वरूपात. रोशन आपण पाहतोय चांगली इथे खेळ करतायत. त्याचबरोबर स्वप्नील देखील चांगली खेळ करतायत. त्या संघासाठी उपयुक्त पारी खेळत असताना धावसंख्या पोहोचली ती मगाशीच ती बिनबाद 48 धावा. या षटकातले 3 चेंडू संपलेत. तर सोपानांचे 3रं षटक जे सुरू असताना आपण पाहतोय त्यातील 4था चेंडूसाठी समोरच्या बाजूने आपण पाहत असाल कमेंट्री कडून मारा त्यांचा आपण पाहतोय. राईट आर्म वरती किट मारा. इथे मात्र अगदी शॉर्ट पिच चेंडू बरं जोरदार पटकवण्याचा प्रयत्न आणि चेंडूने मात्र उंची गाठताना चेंडूची लांबी देखील पाहायला मिळाली. चेंडू निघाला आउट सेमी पलीकडे षटकार. एक चांगला डॅशिंग फटका पाहायला मिळाला. प्रेक्षक वर्गाला अगदी अभिनंदन करणारा फटका म्हणता येईल षटकाराच्या स्वरूपात आणि 7 धावांची वाढ होताना धावसंख्या अगदी जाऊन पोहोचली ती 54 धावा म्हणजे अर्धशतक फलकावर लावलं गेलं सगळंच. विहान स्ट्रायकर संघाकडून एक चांगली दामदार सुरुवात रोशन आणि स्वप्नील यांची कारण या सगळ्याकडे बॅटिंग लाईन खूप चांगली आहे. निश्चितच त्याचा उपयोग ते करताना सुरुवात पाहिली तर एकत्र राज्य सगळ्याला कमबॅक मिळवावं लागेल. चांगल्यासाठी चांगली फिल्डिंग चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर करणं गरजेचं आहे. तर त्या सगळं तुम्ही रोखू शकाल, एखाद्या विकेट मिळवू शकाल हा विचार ठेवत षटकातून पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. जेव्हा आखूट टप्प्याचा चेंडू पडतात त्यावेळेस फटके मात्र मोठे पाहायला मिळाले आणि आता देखील तेच घडलंय कारण हा चेंडू देखील शॉर्ट पिच होता. अगदी आखूट टप्प्याच्या चेंडूवर अटॅक केला गेला आणि चेंडूला पाठवले ते सीमे पलीकडे भिरकावून देतात षटकार. धावसंख्या 6 वाढताना पोहोचली बरोबर ती 60 धावांवर 60 रन. इथे षटक आपण पाहतोय सध्या सोपान यांचं एक चेंडूचा खेळ इथे बाकी राहिला आहे. 47 धावा खेळत आहेत रोशन आणि आम्हाला वाटतं नक्कीच ना अर्धशतक करण्याची एक लांबी संधी या पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच या दिवशी एक चांगली संधी निर्माण झाली रोशनीच्या साठी. जर म्हटलं तर जबरदस्त षटकार आणि चौकाराचा पाऊस पडला, विशेषतः षटकार जास्त मारलेत ते या सामन्यातून आणि आता 3 धावांपासून दूर येत आपलं अर्धशतक लगवण्याकरता या षटकातील अंतिम चेंडू
याच अगदी खोलवर टॅपिंग चेंडू निश्चितच हवा गतीने हाताळला होता आणि फलंदाज पूर्णपणे त्याने बीट केलं आणि षटक देखील संपले ते तिसरं. अशा प्रकारे 3 षटकाचा निर्धारित खेळ संपला. 3 षटका समाप्तीनंतर विचार केला तर धावसंख्या धावफलकाचा आलेख तो निश्चितच उंचावला गेला. प्रत्येक षटकामध्ये 20 ची गती ठेवताना तब्बल 60 धावा फलकाला लागल्यात. त्या 3 षटका समाप्तीनंतर बिनबाद 60. विहान स्ट्रायकर वर्सेस आपण जो सामना पाहतोय एकच राज्य संघाने प्रथमतः फिल्डिंग घेतली. फिल्डिंग घेताना अगदी सकाळच्या सत्राचा उपयोग व्हावा, फायदा व्हावा या हेतूने कॅप्टनने लगेचच निर्णय घेतला की आपण फिल्डिंग करूयात. परंतु इथे मात्र फिल्डिंग करत असताना पहिल्या षटकापासूनच जी अगदी सुरुवात झाली जबरदस्त केली गेली आहे आणि त्यामध्ये संघाला अजूनही काही यश आलं नाही. 3 षटकं जी संपलेत नुकतीच आपण पाहिलं असेल अगदी यश काही मिळालं नाही आणि बिनबाद 60 अशी सुरुवात झाली. तर अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. बघूयात 4 गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत. एका गोलंदाज आपण 2 षटकं देऊ शकता आणि या विचारात मात्र असतानाच गोलंदाजांना पाचारण केलं गेलं इथे कॅप्टन कडून. ते सूरज यांच्या चेंडू सोपला गेलाय. तर तिळगाव सगळा आपण पाहत असाल प्रमोट करणारे खेळाडू आहेत, बिलॉंग करणारे खेळाडू आहेत ते सूरज. अगदी एक नवीन चेहरा पाहायला मिळतो या स्पर्धेतून. कारण गेले दरवर्षी आपण पाहिलं असेल तर सातत्याने 8 वर्षाचा जर इतिहास पाहिला या शिवसंघर्ष प्रतिष्ठानचा तर काहीतरी नवीन चेहऱ्यांना देखील वाव मिळतो आणि यंदा अशाच प्रकारचे आपण खेळतो. अनेक खेळाडू या स्पर्धेत पाहायला मिळतील अशा प्रकारचे नवीन ताज्या दमाचे. परंतु त्यातील हा एक खेळाडू पण पाहिला असेल बॉलिंग स्टार्टवर सुरुवात करताना सूरज संघाकडून हा 4थं षटक घेऊन येत आहेत आपल्या एकच राज्य संघाकडून. पहिला चेंडू थोडासा बाउन्स करण्याचा आपल्याला खेळपट्टी प्रमाणे असेल उसळ ते चेंडूला निश्चितच उसळ मिळाली आणि सर गेले ते एसटी मागे डॉट स्वरूपात. तर अशा प्रकारे चेंडू हाताळावे लागेल. जी धावसंख्या अगदी पुढे चालली आहे त्या लोक देण्याकरता आणि निश्चितच सूरज यांची सुरुवात तर निश्चित चांगल्यापैकी म्हणावी लागेल. पहिला चेंडू डॉटने करताना षटकात दुसरं चेंडू अगदी छोटंसं रनअप आणि या षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र बॅकफुटला जाताना चांगला फटका पाहायला मिळतो. निश्चित चेंडू थोडा हवेत होता तिथे क्षेत्ररक्षकांनी अगदी जबरदस्त हा झेल टिपताना पहिलं यश मिळवून देत आहेत संघाला. संघाला अगदी आवश्यकता होती परंतु इथे नुकतंच ब्रेक थ्रू दिला गेला आणि पहिली विकेट आपण पाहिली असेल तर 60 या धावसंख्येवर हा पहिला बराच उशिरा नाही का होईना परंतु पहिलं यश मिळालं संघाला. ते एकच राज्य संघाकडून सूरज यांना आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी करताना हे पहिलं यश. चेक या ठिकाणी नेक्स्ट मॅच टीम सिव्हिल टायटन्स आणि त्याच्या विपक्ष टीम जय शिवराय त्याच्या विपक्ष टीम सिव्हिल टायटन्स. बरोबर एका इनिंगच्या ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये यायचंय कर्णधार टीम सिव्हिल टायटन्स आणि त्याच्या विपक्ष टीम जय शिवराय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. तर अगदी स्वप्नील पाडतो आपण थोडासा बाहेर पडणाऱ्या चेंडूवर फटकवण्याचा प्रयत्न केला आणि डीपी जे क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला त्यांच्या हाती मात्र झेल देऊन बसलेत आणि पहिलं सफलता मिळते. पहिला विकेट जाताना स्वप्नील बाद झालेत. तर पहिलं यश सूरजने मिळवलं दुसऱ्या चेंडूवर आणि एक बाद 60 अशी सध्याची स्थिती आहे ती विहान स्ट्रायकर संघाची. नवीन फलंदाज येत आहेत आशिष शिंदे जे एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखले जातात. अगदी पहिल्या पर्वापासून या खेळाला आपण अनेक वेळा पाहिलं असेल चांगला दर्जेदार खेळ करताना आणि आज बघूयात संघाच्या पसंतीसाठी उतरलेत मैदानातून 1 डाऊन फलंदाज म्हणून सामोरे जातील. पहिला चेंडू आल्याला सुरुवातीला अगदी जबरदस्त आगाज करतायत कारण चेंडू पहिला शॉर्ट पिच आहे आणि आपल्या ताकदीचा मनगटाचा पूर्ण वापर करताना चेंडूला पूल करत सक्सेसफुल षटकाराने सुरुवात केली गेली. ते स्वागत करताना षटकार. तर 6 धावा येत आहेत धावसंख्यामध्ये निश्चित वाढ झाली आणि धावसंख्या पोहोचली ती 66 धावा 1 गडी बाद. तर यासाठी झालं तर आशिष शिंदेना कारण हे मैदान त्यांच्यासाठी नेहमीच परिचित राहिलंय. अनेक वेळा चांगली त्यांची मोठी धावसंख्या देखील आपण पाहिले. अगदी मागच्याच आठवड्यात अगदी शिवसंघ पाहिलं असलेली अगोदरची स्पर्धा ती शिक्षक गौरव स्पर्धेत देखील त्यांनी चांगली कामगिरी केली होती संघाकरता आणि आज या मैदानातून आपण एकच राज्य संघाकरता देखील एक चांगलीशी सुरुवात त्यांची आणि पुढच्या चेंडूवर देखील फुल टॉस मिळाला. फुल टॉसचा पुन्हा एकदा फायदा घेताना चेंडूला पूल करताना आणखी एक चेंडू निघतोय तो सीमेरेषे पलीकडे आणि बॅक टू बॅक 2 षटकार लगातार 2 षटकार ठोकले गेलेत आणि सूरज यांची जी सुरुवात आपण पाहिली ती चांगली गोलंदाजी करत असताना यावेळी अगदी त्यांच्यावर फटके मारले गेलेत आणि धावसंख्येला देखील आकार येतोय या षटकाराने. धावसंख्या पोहोचली ती 72 धावा 72 रन. पहिल्याच सामन्यात इतका मोठा धावसंख्या आपण पाहतोय होत असताना म्हणजे खेळपट्टी नक्कीच इथल्या फलंदाजांना अनुकूल असेल मी सांगेल. सकाळच्या सत्रात जरी धावाचा परिणाम कुठलाही होऊ दिला नाही तो या दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीच्या किंवा आता आशिष शिंदे देखील चांगली फलंदाजी करतायत. चांगला प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतर त्याचा उपयोग करतायत आणि पुढच्या चेंडूला बॅकफुटला जाताना चांगला चेंडू फटकावला ती जेवढं सुरू एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. अचूकता आली क्षेत्ररक्षणच्या तोडून आणि सरळ चेंडू गेला तो गोलंदाज हाती येतो. पूर्वीच एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता पण तो बघितलं की चेंडू अडवला गेला त्यामुळे निश्चितच डॉट स्वरूपात चेंडू सांगता होतीये. या षटक बऱ्यापैकी पडला म्हणावं गेलं सूरजचं षटकातील अंतिम चेंडू.
याचा पुन्हा एकदा चेंडूला का पटकवला गेला, तिथे क्षेत्ररक्षकांनी चेंडू फील्ड केला, तोपर्यंत एक धाव. आणि याचबरोबर इथे ओढतो खराब पाहायला मिळाला. चेंडूची फेक चांगली नव्हती आणि याचाच परिणाम म्हणून जिथे एक तिथे दोन धावा आल्यात आणि षटक देखील संपलं गेलंय. अशा प्रकारे 4 षटकाचा खेळ संपतोय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर विहान स्ट्रायकर संघाची धावसंख्या पोहोचली आहे. ती धाव फलकावर एक बाद 74 धावा 74. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. निश्चितच या सकाळच्या सत्रात एक चांगली फलंदाजी आपण पाहतोय. तर एकच राज्य आपण पाहिलं असेल, सुशांत पाटील आंबेडकर यांचा हा संघ, त्यांचं देखील सातत्याने आपण चांगलं काम पाहिलंय कित्येक वर्ष. परंतु या स्पर्धेतून पहिल्याच सामन्यामध्ये थोडंसं त्यांना बॅकफुटला पाठवलं, कारण सुरुवातीला अगदी धमाकेदार सुरुवात झाली आणि त्यातून संघ आता सावरतोय. निश्चितच अंतिम षटकाचा खेळ बाकी राहिलाय आणि अंतिम षटका करता आता कुठला गोलंदाज ते वापरतायत पाहूयात. 4 गोलंदाज वापरले गेले. पहिल्या षटकामध्ये तेजस, दुसऱ्या षटकात स्वराज, तिसऱ्या षटकात सोपान तरसे आणि त्यानंतर चौथ्या षटकात सूरज, असे 4 गोलंदाज वापरून झाले. त्यानंतर आता 5वा पर्याय किंवा 5वा गोलंदाज म्हणून गोलंदाज बदल होतोय आणि अंतिम षटका करता येतात गोलंदाज तेजस, अर्थातच तेजस चौधरी ज्यांना पहिलं षटक दिलं होतं तेच आता सुरुवात करतील. पहिल्या षटकात थोडेसे मागणे ठरले होते. षटकातील पहिला चेंडूवर आता मात्र चेंडूला पुन्हा एकदा हवा दिली आणि चेंडूला पाठवले ते सरळ आमच्या समालोचन कक्षाच्या समोरच्या बाजूने. उत्कृष्ट षटकार 6 धावां करता आणि आज षटकाराची भाषा बोलली जाते ती फलंदाजांकडून. तर वैयक्तिक 53 धावा बघा, आपण जे अर्धशतक फलकवलं मी कशी उल्लेख करतो की अर्धशतक लगवण्याची चांगली संधी आहे आणि तेच मात्र काम करत असताना षटकाराने आपलं अर्धशतक लगावलंय ते रोशन गावी त्यांनी. आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्यांच्या नावी लागलं गेलं पहिल्याच सामन्यामधून. नक्कीच त्याचं अभिवादन असेल सर्व प्रेक्षकांच्या वतीने, आमच्या सर्व अतिथीगृहाच्या कक्षामधून देखील आणि आयोजन कमिटीकडून देखील त्यांचं हार्दिक असं अभिनंदन. किंवा 18 चेंडूमध्ये 53 धावा ठोकल्या, त्यामध्ये षटकार पहिला पण तर एकंदरीत 8 षटकारांची आतषबाजी झाली आणि आता सामना करतील. तर मनोज वलटे सरांकडून देखील नक्कीच त्यांचं अभिनंदन होतं. या खेळाडूचं गोड असं कौतुक केलं आहे, कारण चांगला खेळ ते दाखवत आहेत आणि हेच अपेक्षित असतं प्रत्येक संघ मालकाला की आपल्या प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करावी. तर गणेश साने यांच्याकडून 1000 रुपये आणि त्याचबरोबर मनोज वलटे सरांकडून 200 रुपयाचं बक्षीस या चांगल्या खेळीबद्दल 50 साठी. ते मात्र महेश गावित आणि गणेश साने यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं बक्षीस. आणि यायचा पुन्हा एकदा चांगला फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षकांना केवळ पाहत राहिलोय चेंडूकडे आणि चेंडू गेलाय तो सर्व सीमे पलीकडे भिरकावून देताना षटकार. 9वा षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या पाहिली तर पोहोचलेली ती 86 धावा, 86 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एकच फलंदाज बाद झालाय, एक बाद 86 धावा. थोडीशी चिंतेची बाब म्हणायला गेलं ते एकच राज्य संघा करता थोडेसे सुशांत पाटील थोडेसे नाराज झालेत, कारण चांगला इथे खेळ समोरचा संघ करतोय. आणि तेजस लाली आपण पाहत असायला पहिल्या षटकात देखील याच्यावर बरसात झाली होती. 2 षटकार आता देखील या षटकात 3 चेंडूमध्येच 2 षटकार आल्यात आणि खर्ची झाली त्यांची षटका. पण एक मुख्य गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं या स्पर्धेतून त्यांच्या संघ करता. त्याच मुख्य गोलंदाजावर मात्र अगदी प्रतिहल्ले केले गेलेत आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 86 धावा. तर बॅटिंग लाईन सखोल मी म्हणेन विहान स्ट्रायकर संघाची आणि संघाची निवड खूप चांगली केली गेली आहे ती मनोज सरांनी, कारण एक चांगल्यापैकी त्यांना सुरुवात मिळाली आणि आता या अंतिम षटकातून अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर त्याच्या षटकातील 4था चेंडू इथे मात्र चेंडू अगदी स्वर्लेग पंचाच्या बाजूकडे जातोय डीप स्वर्लेगला आणि चेंडू चांगल्यापैकी फील्ड होतो तोपर्यंत सहज एक सिंगल धाव. त्यामुळे एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती धाव फलकावर 87 धावा 87. चेक या ठिकाणी साई ऑटो व्हील्सचे टीम ओनर सिद्धेशजी मोरे ते देखील इथे उपस्थित झालेत. प्लीज वेलकम. या सन्मानानं व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्या. त्यांची देखील टीम आपल्याला इन ऍक्शन दिसणार आहे. टीम साई ऑटो व्हील्सचे टीम ओनर सिद्धेशजी मोरे, हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर या षटकातील आता 5 षटकांसाठी गोलंदाज तेजस सामना करतायत आशिष. या आशिष मात्र आपण बघतोय अगदी आल्यापासून अगदी आक्रमक बनलेत, कारण आक्रमक धारण स्वीकारताना मात्र अगदी या सामन्यातून 3रा षटकार त्यांनी ठोकलाय आणि या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या पोहोचली ती धाव फलकावर विहान स्ट्रायकर संघाची प्रथमतः बॅटिंग करताना ती 93 धावा 93 रन ऑन बोर्ड. पाहिलं तर 5 चेंडू संपले, अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. तेजस त्यांच्या या षटकात देखील फटके मात्र बाजी झाले आहे ती सामन्यातून आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटिंग करण्याकरता अंतिम
षटकातून. बघूया आता आशिष कशा प्रकारचा ते फेस करतील या चेंडूला. तो तेजस यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र गती कमी ठेवली पण तो चेंडू फुलटॉस देताना ते निश्चितच चेंडू मागे गेलाय आणि त्यावर पंचांचा इशारा नो बॉल +4. अशा एकंदरीत 5 धावा आल्यात आणि 5 धावांनीच संघाची धावसंख्येमध्ये आणखी वाढ झाली. धावसंख्या पोहोचतीये 98 धावा, 98 रन ऑन बोर्ड. मला वाटतं अर्धशतक तर लागलं, परंतु आता संघाचं सांघिक एक शतक लागेल का, कारण अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि फ्रीट देखील अजून पण पाहतोय. फ्रीटचा फायदा लाली देतील का की चांगली गोली करतील या चेंडूवर, हे देखील पाहणं आवश्यक असेल. तर या षटकातील फ्रीटचा चेंडू सामना करतात आशिष. या स्वतः कडक शॉट पाहायला मिळतो. अगदी चेंडू हवेत राहिला तिथे शतक चेंडू पर्यंत पोहोचतायत आणि हा सुरेख झेल घेताना अगदी फलंदाज फ्रीट असल्यामुळे निश्चित नाबाद असतील, परंतु यावर तिसऱ्या धावेचा देखील विचार होतोय आणि या 3 धावा पाहून काढताना अगदी सुरेखरित्या अगदी संघाचं शतक पूर्ण लागलं गेलं. धाव फलकावर तब्बल धावसंख्या आपण पाहतोय ती 101 धावा. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक गडी बाद 101. हा ओव्हर संपली म्हणजे जो चेंडू नुकताच संपला गेला आणि त्याचबरोबर इनिंग संपली असं म्हणता येईल. तर पहिला इनिंगचा खेळ संपतोय, पहिला पूर्वार्ध संपला गेला आणि पूर्वार्धात जर पाहिलं तर विहान स्ट्रायकर संघाने अगदी चांगली सुरुवातीला बॅटिंग मिळाली. त्या बॅटिंगचा फायदा घेताना एक गडी बाद 101 धावा केल्या आणि 102 धावांचं मोठं लक्ष असेल विजयाकरता, पाठलाग करण्याकरता या राज्य संघाला. चेक या ठिकाणी एक शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर केला जातो. साई ऑटोमोबाईल्सचे प्रोप्रायटर सिद्धेजी मोरे तसेच टीम ओनर आहेत टीम साई ऑटो व्हील्सचे सिद्धेजी मोरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर केला जाईल. सुशांतजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण सिद्धेजी मोरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर करायचा आहे. तर या खेळाचं जर वैशिष्ट्य म्हणावं झालं तर अगदी सुपर अशी बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी पहिल्या चेंडूपासून अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत अगदी सामन्यात रंग भरले होते. ते विहान स्ट्रायकर संघाच्या सर्वच बॅट्समन विशेषतः टीम सिव्हिल टायटन्स आणि त्याच्या विपक्ष टीम जय शिवराय आणि त्याच्या विपक्ष टीम सिव्हिल टायटन्स. आपण कर्णधार आपला तो पाठवायचा आहे टीम सिव्हिल टायटन्स आणि त्याच्या विपक्ष टीम जय शिवराय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला कर्णधार आपण या टॉस बॉक्स मध्ये पाहुणे इथे उपस्थित आहेत. पाहुण्याचे शुभ असते टॉस करायचा आहे प्लीज. टीम सिव्हिल टायटन्स आणि त्याच्या विपक्ष टीम जय शिवराय. या ठिकाणी संदीपजी दुपारे साहेब टॉस करतील नेक्स्ट मॅचचा. सामाजिक कार्यकर्ते संदीपजी दुपारे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. टॉस करतात टीम कॅप्टन टीम जय शिवराय आणि टीम सिव्हिल टायटन्स अक्षय पाटील. आपणास देखील विनंती करतोय आपण देखील या मुख्य मंचावर. तसेच गौरव पाटील असतील, रोहित पाटील असतील, प्लीज विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर. सिव्हिल टायटन्सचे टीम कॅप्टन ते इथे पोहोचलेत. ओके सामाजिक कार्यकर्ते संदीपजी दुपारे साहेब आपणास विनंती करतोय की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपण स्पर्धा पाहतोय शिवसंघर्ष क्रिकेट प्रीमियर लीग. सामाजिक कार्यकर्ते संदीपजी दुपारे साहेब असतील, तसेच किशोरजी पवार साहेब ग्रुप ग्रामपंचायत खुपरी, तसेच शेखर ठाकरे टीम कॅप्टन जय शिवराय आणि सिव्हिल टायटन्स चे टीम कॅप्टन इथे माझ्या समवेत जोडले गेलेत. तसेच लीगचे उपाध्यक्ष प्रशांतजी गोतारणे साहेब असतील, सचिव मनोजजी चौधरी साहेब असतील, सर्व मान्यवर इथे उपस्थित झालेत. कॉल दिला जातोय जय शिवराय कडनं.
छापा आलाय. मी सर्वप्रथमतः तर तुला निर्णय विचारेन. फील्ड फास्ट. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर सिव्हिल टायटन्स संघ आहे. किती धावांपर्यंत 5 ओव्हरमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आतमध्ये रोखणार. 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. मी कर्णधार सिव्हिल टायटन्सच्या कर्णधाराकडे जातोय. टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? फिल्डिंगचा निर्णय असता. आता विपरीत घडलंय. तुला प्रथम बॅटिंग करायची आहे. कितीचं टार्गेट मनामध्ये ठेवलंय? 60+. 60+ टार्गेट ठेवलंय. दोन्ही टीमला अशी शुभेच्छा. मी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संजीवजी जुबार तसेच किशोरजी पवार साहेबांना मी विनंती करेन की आपलं या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. मी सर्वप्रथम शिवसंघर्ष प्रतिष्ठान सर्व आयोजकांचे मनपूर्वक स्वागत करेन की त्यांचं आयोजन एक म्हणजे असं भव्यदिव्य असं आयोजन वाडा तालुक्यामध्ये तरी असं एवढी पॉवरफुल लीग वाडा तालुक्यामध्ये नसेल आपल्या कदाचित होत, आणि पॉवरफुलच लीग म्हणावी लागेल असं आयोजन त्याच्या मागे त्यांची मेहनत सर्व संघ मालकांना एकोप्याने सगळं एकत्र ठेवणे हे सर्व खरोखर त्यांच्या मेहनतीला मी सलाम करेन आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच खूप चांगलं मनोगत व्यक्त केलंय. साहेबांनी शुभेच्छा दिल्यात. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की पुन्हा एकदा मुख्य मंचावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. आपण पाहतोय शिवसंघर्ष प्रीमियर लीग दर्जेदार स्पर्धा पर्व 8. ओव्हर टू कमेंटर बॉक्स. धन्यवाद. आपण पाहिलं असेल पहिला पर्व संपल्यानंतर दुसऱ्या पर्वाला जी सुरुवात झाली आहे, चिराग यांचा गोलंदाजी आपण पाहतोय आणि नुकताच एक चांगला चेंडू हाताळला तो या षटकातून. सलामीचे 2 फलंदाज मनीष आणि त्याच्यासोबत भाऊ ही जोडी मैदानात स्थिरावली होती सुरुवातीलाच आघाडीची, आणि एक चांगला मोठा टार्गेट आहे त्यांच्या समोर. पण ते टार्गेट सेट करण्यासाठी एक चांगली त्यांना कंबर कसावी लागेल, चांगली मेहनत करावी लागेल खेळामधून. ते एकच राज्य संघ करता. तर या षटकातील चौथा चेंडू चिराग एक बुमराह स्टाईलने गोलंदाजी करतायत आणि पुढचा चेंडू एका स्टेट बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू जास्त उंच गेला तिथे शतक राकेश जे सुरेख झेल घेत आहेत आणि पहिलं ब्रेक थ्रू दिला आहे तो पहिल्या षटकामध्ये. अतिशय चांगल्यापैकी आपण पाहिलं असेल की खूप मेहनतीने चेंडू अगदी लक्ष ठेवलं आणि चेंडूवर धावत सुटले होते आणि जजमेंट करता एक चांगला झेल टिपला आणि पहिला फलंदाज मनीष सारखा एक तडाखीबद्ध फलंदाज अगदी स्वस्त्यामध्ये बाद केला गेलाय आणि पहिला संघाला धक्का बसतोय. एकच राज्य संघाला कारण मोठं लक्ष आहे, प्रेशरमध्ये असेल संघ, दबावाखाली असताना मात्र ही सुरुवात करण्याचा प्रयत्न केला पण तो त्याला अपयश आला आणि पहिला विकेटचं पतन होतंय. चौथ्या चेंडूवर एक गडी बाद, धावसंख्या 6. तर एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सातत्याने अगदी तालुक्यातली सर्वोत्तम लीग स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं होतं ते आपले शिवसंघर्ष प्रतिष्ठान. सातत्याने मात्र हे 9वं पर्व आपण पाहतोय. कुठल्याही प्रकारचा अखंड न होऊ देता ही स्पर्धा कायम स्वरूपी चालू राहिली आणि खरोखर सर्व आपले जे आयोजक आहेत त्या आयोजकांचं हे क्रेडिट जातं की त्यांनी अतिशय मेहनत घेतली प्रत्येक वेळेस, प्रत्येक वर्षी, आणि यंदा देखील ते सातत्य ठेवताना या स्पर्धेत देखील अगदी जबरदस्त नजरानं पाहिलं. इथल्या एक मैदानात आपण इथं एंट्री करतो त्यावेळेस असं वाटतंय की एका चांगल्या भव्य दिवस स्पर्धेत आपण उतरलोय आणि सर्वांची सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा म्हणून आपल्याकडे पाहिलं तर या स्पर्धेकडे पाहिलं तर तर देऊयात पुन्हा एकदा त्यांना अधिक धन्यवाद. परंतु दरम्यान नवीन फलंदाज आले ते आकाश जाधव, 1 डाऊन फलंदाज मनीष जे चांगले फलंदाज अगदी सुरुवातीलाच बाद झाले. चिरागने एक महत्वाची विकेट घेऊन देऊन संघाला सुरुवात चांगली करून दिली आहे. परंतु 102 धावा गरजेत हे देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. लीग स्टेज असल्यामुळे आपल्याला प्रत्येक धावांचा विचार प्रत्येक चेंडूचा विचार करावा लागतोय आणि या षटकातील 5वा चेंडू होता. याचा अगदी 5 मिनिट असा पाहून चेंडू याचा फटकावला गेला आणि निश्चित हा चेंडू हवेची सफर करता निघतोय. तो सीमेपलीकडे षटकाराचा उत्तुंग षटकार आल्याला सुरुवात करतायत ते आकाशी फटका मारताना अगदी नावाप्रमाणे त्याने आकाशी फटका मारला गेला आणि षटकाराची मोर उमटवताना पहिलं आपला वैयक्तिक सुरुवात करतायत खातं उघडताना षटकाराने. तर धावसंख्या पोहोचलेली ती तब्बल 12 धावांवर, कारण 2 षटकार जे मारले गेले 2 षटकाचं रूपांतर संघाची धावसंख्या देखील 12 पर्यंत पोहोचली. एक बाद 12 धावाशी सुरुवात पाहतोय पण प्रत्येक षटकात जवळपास 20 पेक्षा जास्त धावा करायच्या ही सरासरी कायम ठेवावी लागेल. आणि चिराग या षटकातील अंतिम चेंडू पॉवर प्ले मधला इथे चेंडू अगदी गती पाहिली होती, चेंडू थोडासा फिरक पाहिली होती, परंतु चेंडू अगदी ज्या पद्धतीने आखूट टप्प्यात होता त्याचा पुरेपूर फायदा उचलताना चेंडूला सरळ खेळून काढलाय ते स्वेरले करून चौकारा करता आणि या 4 धावांची देखील वाढ झाली. षटक देखील संपलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि 102 धावांचा पाठला करताना धावसंख्या जर पाहिली तर एक गडी बाद आतापर्यंत 16 लागली फलकावर. ते एकच राज्य संघाकडून पहिला स्थान आपण पाहतो. उद्घाटन प्रसंगीचा अतिशय दिमागदार सुंदरसं आयोजन नियोजन आणि प्रेक्षकांची देखील गर्दी आता वाढू लागली या स्पर्धा पाहण्याकरता. तर तालुक्यातली एक मातबर स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमीच पाहिलं गेलं. ती क्रिकेट प्रीमियर लीग 2026 शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित
आजचा हा पहिला दिवस आहे. 4 दिवस या स्पर्धेचा रंगारंग सोहळा आपण इथे पाहणार आहोत त्या गातेशच्या सुंदरशा मैदानातून. कारण तालुक्यातलं एक सुंदर मैदान म्हणून सातत्याने या स्पर्धेतून या मैदानाचा देखील उल्लेख नेहमीच होतो. तर अशा या मैदानातून चाललेली ही स्पर्धा आणि आता दुसऱ्या षटकाकरता गोलंदाजी मार्कवर अनिल येत आहेत. गोलंदाजी मार्कवर जे आपण पाहिलं असेल चिखले संघाला कित्येक वर्ष चांगला खेळ त्यांनी दाखवला आहे, ते बिलॉंग करणारे खेळाडू. आणि पहिला चेंडू बॉलर्स बॅकग्राऊंड फटका तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत, तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव. तर एक धावेने भाऊने आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या पोहोचवली फलकावरती 17 धावांवर 17. एक बाद 17 धावा. भाऊ मेघवाले जे आपण पाहिलं असेल चांगला खेळ नेहमीच त्यांनी केला या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडूवर मात्र अटॅक केला जातो. नक्कीच हा चेंडू अटॅक मोठा आहे की चेंडू सरळ सीमे पलीकडे गेलाय. राकेश यांनी प्रयत्न करू पाहिले होते, पण त्यांच्या डोक्याला मस्तकाला दस्तक देत चेंडू षटकार गेला उत्तुंग असा. आणि 6 धावांची वाढ झाली संघासाठी. यात 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचतीये ती तब्बल 23 धावांवर 23 रन. म्हणजे विकेट गेल्याचा परिणाम होऊ दिला नाही. मनीष सारखा चांगला तगडा फलंदाज कधी लवकर बाद झाला तरी देखील मात्र भाऊ आणि आकाश संघाला एक चांगल्या स्थितीत नेण्याचा प्रयत्न करत आहेत. जो पाठलाग करायचा 102 धावांचा, त्यासाठी त्यांचा देखील एक संघर्ष पाहायला मिळतोय तो सामन्यातून. तर अनिल षटकातील तिसरा चेंडू इथे मात्र फटका फसला. नक्की चेंडू एसटी मागे जातोय आणि सर एक चांगला झेल टिपताना इथे भूपेंद्र भोईर आपण पाहतो एसटी रक्षक चांगला झेल टिपून इथे विकेटचा साथ देत आहेत आपल्या कॅप्टनला, आपल्या गोलंदाजाला. आणि नुकताच इथे सफलता आली ती तिसऱ्या चेंडूवर या दुसऱ्या षटकामधून. आणि आतापर्यंत 2 गडी बाद झाले संघाचे. एकच राज्य संघाला हा दुसरं नुकसान सहन करावं लागतंय. तो 2 बाद धावसंख्या 23 वर स्थिरावली आहे. 102 धावांचं मोठं लक्ष आपण पाहिलं असेल. 102 धावा करायच्या आहेत. त्यामध्ये पण प्रथमतः बॅटिंग करताना पाहिलं असेल ते संघाला विहान स्ट्रायकर संघाकडून एक सर्वोत्तम खेळ झाला. तो विशेषतः 21 चेंडूमध्ये 60 धावांची भरदार खेळ केली ती रोशन गावितेने. आणि त्यांना 7 लाभली ती आशिष शिंदे यांची देखील. त्यांनी देखील केवळ 6 चेंडूत 23 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे संघाला एक मोठं उद्दिष्ट गाठता आलं आणि त्याचा पाठलाग करताना आपण सध्या स्थिती पाहिली असेल तर 2 बाद धावसंख्या 23 स्थिरावली आहे. नवीन फलंदाज आता मैदानात येत आहेत ते रोहित मोकाशी. कोणेगावला बिलॉंग करणार आपण हा खेळाडू पाहतोय रोहित, जे देखील एक चांगले फलंदाज आहेत. नुसतं चांगलं म्हणून चालणार तर चांगली कामगिरी ती करावी लागेल, कारण चांगले करण्याची आता आवश्यकता आहे. संघाला चांगलं केलं पाहिजे ते कार्य आपलं. आणि आता सामना करतील या षटकातल्या पुढच्या चेंडूचा. आल्याला सुरुवात करताना अगदी रोहित सेटअप होऊन आले तर मला गेलं अगदी चांगल्यापैकी अगदी पोझिशन बनवली आणि चेंडू ज्या पद्धतीने फटकवला त्या चेंडू सरळ नेला तो लांबून सीमेपलीकडे षटकार. तर या षटकात 2 चांगले षटकार आलेत आणि धावसंख्या 6 ने वाढली गेली आहे. ती धावफलकावर खातं आपलं वैयक्तिक उघडत आहेत रोहित. संघाची धावसंख्या त्यामुळे पोहोचले ती 29 धावावर 29. 2 बाद 29 अशाच प्रकारचे फटके मारत राहावं गेले. 102 धावा जर आपल्याला करायचे तर चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. आणि ते सध्या कार्य करत असताना हे दोन्ही फलंदाज पाहतो. पण मगाशी एक चांगला षटकार आला आकाशाच्या बॅटवर. आता मात्र आपण सध्या पाहतोय रोहित यांनी देखील एक चांगला षटकार टोकलाय. आणि आता सामना करतील पुढच्या चेंडूचा. इथे मात्र अगदी चेंडूला चांगल्यापैकी सन्मान दाखवला. चेंडू अगदी पुश केला समोरच्या बाजूने आणि लगेचच एक धाव पळून काढली. आपल्या खात्यामध्ये एक धावसंख्येची वाढ केली आणि संघाची देखील धावसंख्या आता वाढते. ती धावफलकावर जाताना 30 वर 30 रन. 2 बाद 30 धावा. जे 2 फलंदाज बाद झाले सुरुवातीला मनीष यांनी एक षटकार टोकून ते बाद झाले आणि त्यानंतर आकाश बाद झाले. त्यांनी देखील संघासाठी 3 चेंडू खेळताना अगदी चांगल्यापैकी बॅटिंग केली होती. 16 धावांची एक चांगली छोटीशी इनिंग साकारून ते बाद झाले. पण आता सध्या भाऊ मेघवाल आणि रोहित जाधव हे 2 बॅटर मैदानात असताना पुढच्या चेंडूवर अगदी कमबॅक केला. त्याने यांनी खूप चांगला चेंडू हाताळला गेला जो डॉट स्वरूपात संपताना षटकामध्ये इथे षटक मार्गस्थ झालं आणि 2 षटकाचा खेळ संपतोय. एखादी 2 षटकं संपली गेलीत ती धावफलकावर. 2 षटकाचा विचार केला तर अगदी ज्या पद्धतीने अगदी पाठलाग करायचा होता तो पाठलाग संघाने केलाय. परंतु अगदी जी गती आहे प्रत्येक षटकामागे ती गती कायम ठेवावी लागेल. आणि नुकतं 2 षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर एकच राज्य संघाने धावा केल्यात तर धावफलकावर 2 बाद 30 धावा म्हणजे 15ची गती साधारणतः राखली गेली. परंतु आपल्याला जवळपास मी मगाशी उल्लेख केला की 20 पेक्षा जास्त गतीने धावा इथे करायचे प्रत्येक षटकामधून. आणि त्यासाठी तर नक्कीच संघ थोडेसे 2 षटकं मागे पडलाय तो गतीच्या बाबतीत. तर ही गती भरून काढावी पुढच्या षटकामध्ये. परंतु नवीन गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय चिराग, ज्यांचं पहिलं षटक खूप चांगलं हाताळत त्यांनी एक विकेट घेताना. आता मात्र उभ्यात त्यांचं हे दुसरं षटक सांघिक तिसरं षटक घेऊन येताना अगदी बुमरा स्टाईलने गोलंदाजी करणार हा गोलंदाज.
म्हणूनच आपल्या तालुक्यामध्ये बुमराय नावाने सगळं जातं प्रत्येक चांगल्या आपल्या फॉलोथ्रूमध्ये देखील छोटं थांबवलं गेलं आहे. कारण पाहिलं तर निश्चित चांगली इथे कामगिरी ते करतायत. पहिल्या चेंडूवर रोहित सारखा फलंदाज एक चांगला खेळाडू आहे आणि समोर त्यांनी मात्र चेंडूला अगदी हलक्या हाताने खेळताना अगदी डॉट चेंडू संपला गेला. त्यानंतर षटकातून दुसरा चेंडू, तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू गोलंदाज चिराग राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. यावेळेस अगदी निशाणा बनवला होता अगदी स्टंपवर, पण तो चेंडू अगदी थोडासा पॅड होऊन गेला होता तो पाठीमागे आणि एक लेग बाय स्वरूपात पंचांनी इथे निदर्शन आणलंय की धाव मिळाली आणि त्यामुळे एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचती आहे ती धावफलकावर 31-31. 2 बाद 31 धावा. षटक आपण सध्या पाहतोय महत्वाचं षटक चिराग यांचं. त्यातील 2 चेंडू संपले गेलेत आणि आतापर्यंत अगदी चांगली गोली त्यांनी केली मी म्हणेन या षटकामध्ये. कारण 2 चेंडूत कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मार दिला आहे आणि आता सामना करतील ते भाऊ मेघवाले. प्रथमच सामना करतायत चिराग यांच्या षटकातून तिसऱ्या चेंडूला राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. इथे मात्र बघा किती चेंडू अगदी चांगल्यापैकी फिरवला होता. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडूने बराच फिरक घेताना अगदी आउट स्विंग झाला होता. चेंडू गेला होता तो पाठीमागे एसटी मागे डॉट स्वरूपात. म्हणजे चांगली गोलंदाजी आपण बघतो सध्या. कारण संघाची निवडच खूप चांगली मी म्हणेन केली आहे ती वॅन स्ट्रायकर संघ करता अगदी चांगल्यापैकी संघ जर पाहिलं तर समतोल संघ आहे. चांगले बॅट्समन आहेत, चांगली गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत ते या संघामध्ये. त्यामुळे या सामन्यातून एक चांगली झलक पाहायला मिळते त्याच्या खेळाची. इथे पुन्हा एकदा चेंडूला फिरवलं होतं पण तो अगदी फिंगर रोल करताना चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेऊन गेला होता. फलंदाज पुढे सरसावत आहेत हे अगोदरच ओळखलं होतं गोलंदाजांनी. त्यामुळे चेंडू थोडासा आखूट टाकला गेला आणि नेलाय तो इष्टीमागे डॉट स्वरूपात. लगातार चांगली गोलंदाजी जी सध्या पाहायला मिळते या षटकामध्ये. अगदी फक्त एकच धाव दिली लेग बाय स्वरूपात ती 4 चेंडूमध्ये आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे तो या षटकातला. पुढचा चेंडू यायचं गोलंदाजांनी प्रयत्न केले होते परंतु अगदी स्टेट डाऊन चेंडू गेलाय. कारण क्षेत्ररक्षक पाहिला पण लॉंग आणि लॉंगअपच्या मधून चेंडूने सीमा पार केला. तो चौकारा करता एक चांगला स्टेट डाऊन अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये जर पाहिलं तर हा सेफ फटका म्हटला तो तशा प्रकारचा फटका मारताना अगदी जमिनीला मारला फटका निघाला तो चौकारा करता 4 आणि चौकाराबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 35 वर 35. म्हणजे बघा इथून जर विचार केला तर अगदी पाठलाग तर होते पुन्हा पाठलाग थोडासा मागे राहिलाय तो संघ करता. 20 षटकात प्रत्येक षटकातून जवळपास धावा करायच्या आणि या षटकातील आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगले षटक सध्या पाहतो आपण. आता गोलंदाज इथे चेंडू थोडासा स्विंग झाला होता परंतु तेवढा चांगला फटका देखील मारला गेलाय आणि यायचं बघायचं शतक्षानं चकमा देत चेंडूने सीमा रेषेच्या पलीकडे जाताना षटकाराला आणि उत्तुंग षटकाराने इथे समाप्ती होती या षटकाची. अशा प्रकारे आपला कोटा पूर्ण केलाय तो चिरागेने 2 षटकांचा आणि संघासाठी 3 षटकं संपली गेली आहेत ती या खेळातली. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर फलकावं लागली ती 41 धावा 41. अजूनही 2 षटकं बाकी आहेत म्हणजे संघ बराचसा मागे पडला एकच राज्य संघाची जर तुलनात्मक विचार घेतला तर 102 धावा ज्यांना करायचे आहेत परंतु आतापर्यंत संघ खूपच पिछाडीवर पाहायला मिळाला. 2 गडी बाद होताना फक्त धावा झाल्या 41. तर इथून विचार केला तर अजूनही 61 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 12 चेंडू तर बाकी आहेत म्हणजे जवळपास प्रत्येक चेंडूला 5-5 धावा असं जर समीकरण आपण म्हटलं म्हणजे षटकाराशिवाय आता पर्याय राहिला नाही. षटकारच ठोकावे लागतील प्रत्येक चेंडूवर अशा प्रकारे विचार करूनच खेळावा लागेल. आणि नवीन षटकार सुरुवात इथे करतायत ते रोशन गावित. पहिला चेंडू फुल टॉस होताना चांगल्यापैकी चेंडू अगदी 200 मधून धाडायचं होतं पण तो क्षेत्ररक्षक म्हणून पाहतोय डीपला चांगल्यापैकी फील्ड करतायत ते मिड विकेट क्षेत्रामधून आणि त्यामुळे फक्त एकच धाव. चांगला स्ट्रोक तेवढं चांगली फिल्डिंग. तर या एकेरी धावेनेच संघाची धावसंख्या आता पोहोचली ती 42. आज आपण होतो रोहित एक चांगल्यापैकी खेळत आहेत संघासाठी परंतु ही धावसंख्या अजून मोठ्या स्ट्रोकने मारावी लागेल. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील त्यांना इथे 7 लागते भाऊ यांची परंतु अगदी चेंडूने अचानक उसळी घेतली आणि फलंदाजांचा अंदाज चुकला चेंडूवरचा नियंत्रण चुकलं चेंडूने टेकअप केला तो एसटी मागे जाताना डॉट स्वरूपात. तर चांगलं रोशन यांचं आपण काम पाहतोय संघासाठी. अगदी सुरुवातीला 50 मारली एक अर्धशतक ठोकलं त्यानंतर निव्वळ गोलंदाज म्हणून आपली चांगली कामगिरी करतायत संघाकरता. आणि षटकातून आता तिसरा चेंडू याच चेंडू निश्चितच बाहेर पडतोय आणि पंचांनी आपले हात फैलावले आहेत म्हणजे इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धावेची भर पडते संघासाठी. धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचली ती 43 धावा 43 रन. 2 बाद 43 धावा. तर सकाळचा तर आपण बघतोय पहिलाच सामना पाहायला मिळतोय प्रेक्षक वर्गाला. अनेक प्रेक्षक वर्ग इथे जोडले गेलेत त्यांचा मी मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. हा फटका पाचला आणि चेंडू हवेत राहताना क्षेत्ररक्षकांच्या हातून मात्र इथे चुकी होती असं वाटलं की सहज त्याने हा झेल घेतला जाईल पण ऐन मोमेंटला मात्र अगदी आशिष शिंदे यांच्यातून निसटला
आणि जीवदान लाभलं फलंदाजांना. बघूया जीवदान तेवढाचा काही फायदा होणार नाही, कारण धावसंख्या खूप मोठी आहे, पुढे करायची आहे. अशा परिस्थितीत एक धाव तर जरूर आली आणि एक धावेने संघ आता पोहोचतोय फलकावर, तो 44. तर कधी कधी असं चुकीने होतं क्रिकेटमध्ये, झेल घेतले जातात, पकडले जातात, सुटले जातात. परंतु इथे अगदी फलंदाजांनी बघितलं की फलंदाज पुढे सरसावते धाव घेण्यासाठी. अशा वेळेस मात्र गोलंदाजांनी स्वतः मात्र अगदी आपलं काम पूर्ण केलंय ते धावबाद स्वरूपात, आणि फलंदाज बाद झालेत रोहित. तर संघाचा तिसरा गडी बाद होतोय. आता मात्र नक्कीच सामन्यातून जी काही चांगली कामगिरी करण्याचा मनसुबा होता, तो मनसुबा मागे पडत चाललाय संघाचा, कारण एक एक फलंदाज इथे फक्त येतोय आणि ज्या पद्धतीने आपली चांगल्यापैकी जबाबदारी आहे ती जबाबदारी निभावण्यात असताना मात्र इथे विकेट आली ती संघाकरता. तर 4 चेंडू संपलेत. रोशन यांची ही चालीकुली आपण सध्या पाहत असाल, आणि पुढच्या चेंडूवर भाऊ यांचा चांगला स्ट्रोक, परंतु तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण, फक्त एक शिवाय पर्याय नसेल, कारण एक धाव तर आली आणि एक धाव घेऊन सामना नक्कीच जिंकता येणार नाही. तरी देखील आपण बघतोय सामन्यात ती जी कामगिरी चालली पुढे ती मात्र गोलंदाज आणि फलंदाज करतायत. त्यामुळे धावसंख्या पाहिली तर आतापर्यंत 45, 3 बाद 45. यायचा चेंडू चांगला होता, थोडासा ऑफस्टवर असल्या चेंडूला चांगला स्ट्रोक मारला, तिथे क्षेत्ररक्षकांना कुठलीच संधी नसेल, चेंडू सरळ निघून गेला, तो वरती रूप चौकार आणि 4 धावा. इथे षटक देखील संपुष्टात आलं. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 49 धावा, 49. 3 बाद 49, 102 धावांचं लक्ष असताना आपण बघतोय एकच राज्य संघ या सामन्यातून कुठेतरी फलंदाजीमध्ये ते कमी पडलेत. सुरुवातीला गोलंदाजीमध्ये देखील तेवढीची धारदार गोल झाली नाही आणि प्रतिस्पर्ध्याने त्याचा पूर्ण फायदा घेताना विहान स्ट्रायकर संघाने या सामन्यावर जी अगदी सुरुवातीपासूनच पकड बसवली, ती पकड अजूनही मैदानात कायम ठेवली आहे. कारण गोलंदाजी देखील त्यांनी सातत्य दाखवलं आणि 4 षटकाचा खेळ संपवलाय. तर अंतिम षटकाचा आता खेळ बाकी राहतो शिल्लक. तर अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे. अंतिम षटकाचा खेळ बाकीला 6 चेंडू त्यासाठी आता शेष राहत आहेत आणि 6 चेंडूत 53 धावा हे लक्ष खूप मोठं आहे, जे अशक्यप्राय असं आव्हान असेल. परंतु बघूयात संघाची मजल कितपर्यंत जाते, कितपर्यंत मजल मारतायत. कारण लीग स्टेज म्हटले की आपल्याला धावांचा पाठलाग करण्याच्या दृष्टीने मात्र प्रत्येक चेंडूकडे लक्ष ठेवावं लागतं. आणि आता अंतिम षटकासाठी बदल पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवर गौरांग वलटे आपण पाहतोय, नवीन एक चेहरा या स्पर्धेतून आणखी एक पाहायला मिळतोय. आणि पहिला चेंडू यायचा भाऊनी चांगला स्ट्रोक तर मारला, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला अगदी डीप पासून थांबवतायत, चौकारापासून रोखतायत आणि फक्त एकच धाव. त्याबरोबर आता संघाचा अर्धशतक फलकावं लागलं. 50 धाव ज्या फलकावर लावल्यात त्या 4.1 षटकामध्ये अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. परंतु आता 5 चेंडूत 52 धावांचं लक्ष असेल ते विजयासाठी. तर गौराम एक चांगली सुरुवात करतायत षटकामधून. या षटकातील आता दुसरं चेंडू अंतिम षटक आपण सध्या पाहतोय सामन्यातलं. आणि पुढच्या देताना अगदी संधी दिली फलंदाज पटकवण्याची आणि चेंडूला पाठवले तर सीमेपलीकडे षटकार. 6 धावांची अगदी नक्कीच नामी संधी होती. या संधीला आमंत्रण स्वीकारलं आणि स्वीकारत असताना चेंडूला अगदी पाठवले सीमेपलीकडे षटकार करतात. त्यामुळे 6 धावांची वाढ आणि धावसंख्या पोहोचली ती 56 धावा, 56. तर चांगला खेळ तर करावा लागेल संघाकरता आणि हेच करत असताना आपण बघतोय षटकाराला आहे वैभव. आपण बघतोय वैभव जोगमार्गे नवीन फलंदाज सुरुवात केली त्यांनी षटकाराने, परंतु पुढचा चेंडू फटका फसला आणि चेंडू यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावताना भूपेंद्र भोईर एक चांगला झेल घेत आहेत आणि विकेट मिळतीये ती गोलंदाजांना. गौरव यांना हे यश मिळालं तिसऱ्या चेंडूवर. तर अगदी छोटीशी इनिंग संपली गेली आहे ती वैभवींची आणि संघाचा चौथा गडी बाद. चेक. नेक्स्ट मॅच करता टीम सिव्हिल टायटन्स आणि जय शिवराय आपण देखील तयार राहायचं लगेच. तर 4 गडी बाद 56 धावा. मात्र पुढच्या चेंडूवर एक जबरदस्त हा फटका पाहायला मिळाला आणि चेंडू पाठवले यावेळी षटकारा करता. तर 6 धावा ज्या निश्चितच संघासाठी ती वाढ करतायत. तर धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर 62, 62 रन. 4 बाद 62 धावा. अगदी लक्ष मोठं आपण पाहिलं असेल. 102 धावांचं, परंतु या लक्षाचा पिछा करताना संघाची थोडीशी दमछाक झाली आणि आणखी एक चेंडूवर आल्या मात्र 2 प्रहार केले होते लगातार बॅक टू बॅक. दुसरा षटकार येतोय
गोलंदाज थोडेसे हल्ले बॉल करतायत, अटॅक करतायत, काउंटर अटॅक करताना अगदी जबरदस्त हे 2 षटकार आणि संघासाठी निश्चितच सरासरी वाढवच्या हेतूने मात्र पण पाहतोय की सामना तर जिंकता येणार आहे, पण तो सरासरी आपली वाढली पाहिजे या हेतूने मात्र या 2 षटकारांनी संघाची धावसंख्या पोहोचली ती 68 धावा 68. हेच आव्हान जर साधारणतः 70 ते 80 च्या आसपास असतं कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु धावा खूप जास्त होत्या आणि या षटकातील आता सामन्यातला अंतिम चेंडू. या अंतिम चेंडूवर देखील मोठा पटकवण्याचा प्रयत्न आणि चेंडूने उंची घटली, लांबी कमी असल्यामुळे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि एक झेल सुटला इथे अंतिम चेंडूवर. संधी होती परंतु ही झेल सुटल्यानंतर परिणाम स्वरूप 2 धावा आल्या आणि सामना देखील फिनिश झाला इथे, कारण 5 षटकाचा खेळ संपला गेला आणि इनिंग संपताना आपण पाहिलं की मोठ्या फरकाने संघाने विजय बाजी मारली. ती विहान स्ट्रायकर संघाने पहिला सामना इथे जिंकला स्पर्धेतला आणि निश्चितच 2 गुण घेऊन संघ पुढे जातोय. फक्त या सामन्यातला सामनावीर खेळाडू एकमेव नाव पुढे येतील ते रोशन गावित, ज्यांची तुफानी फटकेबाजी आपण पाहिली. चला रोशन, आपण लगेचच मंचावर या. आपल्याला या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. अतिशय झुंजार खेळाचं प्रदर्शन घडवताना या स्पर्धेतून 21 चेंडूतच 60 धावांचा भरदार खेळ इथे जो केला गेला आणि त्यामुळेच संघाने मोठी इथे पण पाहिलं असेल लक्ष गाठलं आणि ते लक्ष गाठताना संघाने निश्चितच बाजी मारली, संघ विजय झाला. चला आपण लगेचच फिल्डिंग सजून घ्या. जय शिवराय संघ, आपण विनाविलंब आपण फिल्डिंग सजून घ्या, कारण आपल्याला वेळेचं महत्त्व ठेवायचं. आज सकाळचे जे सामने आहेत सकाळपासूनचे अगदी बरोबर संध्याकाळपर्यंत आजच्या दिवसाचं शेड्यूल आहे ते पूर्ण करायचं आपल्याला, त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचं अतिरेक करू नका, वेळ घालू नका, लगेच फिल्डिंग सजून घ्या. तर आपण आवाजात बदल करूयात. पुन्हा एकदा आपण कुणाल मोकाशीकडे जाऊयात या सामन्याचं थेट समालोचन ऐकण्याकरता. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ती दिली जाते रोशनला. अप्रतिम बॅटिंग ते रोशनने